एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेली नदी म्हणजेच कृष्णा नदी, तिची माहिती आज आपण 2 मिनिटांमध्ये एका स्लाईडमधून घेणार आहोत. एवढंच करा, ठीक आहे. बघा, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे एक जुनं मंदिर आहे आणि या मंदिरातील गोमुख आहे ना, गाईचं मुख, त्याच्यातून हिचं उगम होतं. एकूण लांबी किती म्हणाल तर 1400 किलोमीटर आणि ही 4 राज्यातून वाहते. कुठल्या कुठल्या तर महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र आणि तेलंगणा, ठीक आहे. आता ही ज्या उपनद्या कोणकोणत्या आहेत तर बघा, कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, मालप्रभा, घटप्रभा आणि तुंगभद्रा. आणि डाव्या तीराने कोणत्या आहेत तर येराळा, भीमा, मुसी, मुन्नेरू. आता बघा, भीमा जी आहे ना ती कृष्णा नदीची सर्वात लांब उपनदी आहे. कोण? भीमा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, डोक्यात ठेवा, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा, भीमा ही सर्वात मोठी उपनदी आहे आणि कृष्णा आणि कोयना ज्या ठिकाणी या दोघांचा संगम होतो, कोणाचा? कृष्णा आणि कोयनाचा, त्या ठिकाणाला म्हणतात प्रीती संगम, ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया प्रमुख शहरं. बघा, महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीवर कोणती शहरं बसले तर वाई आहे, सांगली आहे आणि कराड आहे. आंध्र प्रदेशमध्ये कुठलं आहे तर विजयवाडा आणि कर्नाटकामधलं कोणतं शहर आहे तर बागलकोट. आता धरणं कोणकोणती आहेत तर कोयना हे धरण महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीवर आहे, ज्याला आपण भाग्यलक्ष्मी म्हणतो. काय म्हणतो? भाग्यलक्ष्मी, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अल्लमट्टी, हे आहे कर्नाटकामधलं. श्रीशैलम धरण जे आहे ते आंध्रा आणि तेलंगणा या 2 राज्यांच्या सीमेवरती वसलं आहे, ठीक आहे. आणि नागार्जुन सागर जे आहे ते सुद्धा आंध्रा आणि तेलंगणा या 2 राज्यांमध्ये आहे. परंतु हे सर्वात मोठं असं दगडांनी बांधलेलं धरण आहे. काय? दगडांनी बांधलेलं धरण. ही धरणं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.